राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना सरसकट मदत देखील जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। रब्बी पीक विमा मोबदल्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षात, काहींना मिळाली रक्कम तर अनेकांच्या खात्यात दमडीही नाही, कृषी विभागाकडे मदतीची मागणी। आता जर पाहायला गेलं तर गत रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते। विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार देखील दाखल केली। दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दमडीही जमा झाली नसल्याची स्थिती आहे। त्याकडे लक्ष पुरवून विमा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोयाबीनची आवक वाढली, भाव 4,500 रुपयांवर, शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा कायम। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गत वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही। शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती, मात्र सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होत असल्याने अखेरीस शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोयाबीनला सरासरी 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। खरीप पीक विम्यासाठी 1 कोटीहून अधिक अर्ज, नोंदणीसाठी 15 जुलैपर्यंत मुदत, विमा कंपन्यांना मिळाले 5,090 कोटी रुपये। जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप हंगाम विमा नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे। आतापर्यंत 1,03,00,000 अर्ज दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून रोज नव्याने 5 लाखाहून अधिक अर्ज दाखल होत आहे। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, कमी दाब बनण्याची शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। बंगालच्या सागरामध्ये नवीन कमी दाब सक्रिय होऊन त्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस जोर धरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। अखेर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता पीक विमा मंजूर झालेला असून पीक विमा रक्कम 7,150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे, मनोज जरांगेंचा सवाल। जर पाहायला गेलं तर सगळ्या आमदारांना आव्हान करतो की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत, ओबीसीतून आरक्षण द्या असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते। या सगळ्यांचा डाव आहे। मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे का, अशी थेट विचारणा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। दूध दर प्रश्नी आयोजित मंत्रालयस्तरीय बैठक निष्फळ, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरू ठेवणार। जर पाहायला गेलं तर दुधाला प्रति लिटर 40 रुपयांचा भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दुधाला FRP व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयास्तरीय तिसरी बैठक अपेक्षित ठरली आहे। शेतकऱ्यांना 3,965 कोटी रुपये वाटप, उरलेले पैसे खात्यात जमा करण्याचे काम सुरू। आता जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3,965 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि उरलेले पैसे लवकरच बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। देशात ऊस लागवडीमध्ये 1.25 लाख हेक्टरनी झाली वाढ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऊसाची लागवड सुमारे 1.25 लाख हेक्टरनी वाढली आहे। 8 जुलै अखेर देशामध्ये 56 लाख हेक्टरवर लागवड झाली होती। त्यामुळे सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहे। MSP कायदा व कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा आंदोलन करणार। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी उत्पादित शेतमालाला किमान हमीभाव देण्याचा कायदा बनवणे व कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे। त्यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। अनेक महिलांनी वय वाढवले आणि लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिले। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ST बसेस व इतर सवलती मिळाव्यात म्हणून काही महिलांनी आधार कार्ड काढण्यासाठी वय कमी केले होते। यामुळे बस प्रवास व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाला, मात्र वय वाढल्यामुळे अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार असल्याचे पाहायला मिळत आहे।
केळीला तुटपुंजा भाव, शेतकरी हवालदिल. जुलै महिन्यात 1000 ते 900 रुपये दर. आता जर पाहायला गेलं तर नैसर्गिक संकट, पाणी टंचाई व लागवडीसाठी खूप मोठा खर्च करून जतन केलेल्या केळीला तुटपुंजा भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये 2500 ते 2000 रुपये दर होता. यावर्षी मे महिन्यामध्ये 2000 ते 1500 रुपये भाव मिळाला. मात्र आता 1000 ते 900 रुपये भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनवर आळ्यांचा प्रादुर्भाव, वेळीच करा व्यवस्थापन. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचा सल्ला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या सोयाबीन वाढीच्या अवस्थेमध्ये असून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने सोयाबीनवर पाणी खाणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी वेळेस किडींचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. लाडक्या बहिणीमुळे पीक विमा अडचणीत, सेतू सीएससी केंद्रावर उसळली गर्दी. आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांची गर्दी शहरी भागांसह सीएससी केंद्रावर उसळली आहे. यामुळे या केंद्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेचा अर्ज भरताना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. 11,88,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे 1129 कोटी रुपये. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, कारवाई प्रगती पथावर. आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शिर्डी येथील 11,88,000 शेतकऱ्यांना 1129 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्याची कारवाई लवकरच सुरू होणार असून आतापर्यंत 264 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नमो शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी. हप्ता कधी मिळणार, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न. एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे. सरकार हप्ता कधी जाहीर करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तसेच आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोयाबीन दरासंदर्भातील छोटीशी अपडेट. बाजार समिती परतूर येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 4,425 रुपयांचा दर. आता जर पाहायला गेलं तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची 5 क्विंटलची आवक झाली होती. तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,300 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,425 रुपयांचा आणि सरासरी दर 4,420 रुपयांचा मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची 1,291 क्विंटलची आवक झाली होती. तर सोयाबीनला कमीत कमी दर 3,680 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,355 रुपयांचा आणि सरासरी दर 4,100 रुपयांचा मिळाला आहे. कांदा दरासंदर्भातील छोटीशी अपडेट. बाजार समिती पुणे येथे कांद्याची 10,650 क्विंटलची आवक झाली होती. तर कांद्याला कमीत कमी दर 1,200 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 3,100 रुपयांचा आणि सरासरी दर प्रति क्विंटल 2,150 रुपयांचा मिळाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सध्या कांद्याला काय दर आहे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.